नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यात सलग 4 दिवस जोरदार पाऊस पडत आहे। दुपारपासून संध्याकाळपर्यंत सुरू असलेली सरसर पावसाची रिमझिम शनिवारी रात्री व काल दुपारपासून वादळी वारा नागरिकांसाठी त्रासदायक आहे। पण ह्या संकटाची खरी व्यथा शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या चेहऱ्यावर दिसते। शेतकऱ्यांनी महिनोन्महिने मेहनत करताना, उन्हात पीक सुकवताना, पिकांची काळजी घेताना, कष्ट करून जमिनीवरील हाती आलेले पीक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात। निमगर्वे आणि गर्वे भाताची कापणी पूर्ण करून भात उन्हात सुकवत असताना अचानक सलग पावसाने त्यांची मेहनत वाऱ्यासारखी उडवून टाकली। काही ठिकाणी भात तरंगू लागला आहे, तर काही ठिकाणी मोड येण्याची शक्यता आहे। महिनोन्महिने उगवलेलं पीक आता पाण्यात बुडत आहे आणि शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने भरू लागले आहेत। सप्टेंबरमध्ये झालेल्या सलग पावसामुळे हळवी भातांची पिकं आधीच नष्ट झाली होती। आता निमगर्वे आणि गर्वे पिकांची कापणी सुरू असताना पुन्हा पाऊस सुरू झाला। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि भावनिक नुकसान दुहेरी झाले आहे। मेहनतीने उगवलेले, कष्टाने पिकवलेले हसतमुख पीक आता हवामानाच्या प्रवाहात धोक्यात आले आहे। शेतकऱ्यांमागे मच्छीमारांचेही जीवन कठीण अवस्थेत आले आहे। समुद्र किनाऱ्यावर मच्छीमार महिनोन्महिने मेहनत करून मासे पकडतात, वाळवतात आणि विक्रीसाठी तयार करतात। पण सलग पावसाने वाळवलेल्या माशांचे नुकसान झाले आहे, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। माशांची काळजी घेतलेली मेहनत अचानक वाऱ्यासारखी उडाली आहे आणि मच्छीमार आता त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता करत आहेत। याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या लग्न मंडप डेकोरेशन कामांनाही पावसामुळे फटका बसत आहे। पण शेतकरी आणि मच्छीमार यांचे नुकसान हे सर्वात मोठे आहे, कारण त्यांच्या मेहनतीने मिळवलेले उत्पन्न आणि जीवनाचा आधार हवामानाच्या अचानक बदलामुळे धोक्यात आले आहे। पाऊस थांबेल की नाही, किती नुकसान भरून येईल हे त्यांना माहीत नाही, पण शेतकऱ्यांचे ध्येय, मेहनत आणि मच्छीमारांचे सातत्य आणि कष्ट हेच त्यांना पुढे टिकवून ठेवत आहेत। प्रत्येक थेंब पावसाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतो। मेहनत केली, कष्ट घेतली, पण निसर्गाच्या प्रहारासमोर मान झुकवावी लागली। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।